नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्रामध्ये वादळ उठलेलं आहे आणि आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा आज सुनावणी होती, परंतु 2 दिवसानंतर पुन्हा त्यावर विचार करण्यात येणार आहे. आज आमच्यासोबत ओबीसी नेते प्राचार्य डॉक्टर बबनराव तायवाडे साहेब आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे की नाही. काय सर, आपला IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये स्वागत आहे. जे सध्या आता महाराष्ट्रामध्ये जे वादळ उठलेलं आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात, आणि आज सुप्रीम कोर्टातही सुनावणी होती, परंतु 2 दिवसांनी पुन्हा त्यावर निर्णय होणार आहे. काय सांगाल? हे बघा की सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबरला जो निर्णय दिला होता की राज्य सरकारने जो ऑर्डिनन्स काढलेला आहे तो रद्द करून जोपर्यंत राज्य सरकार इम्पेरिकल डाटा गोळा करणार नाही आणि ती माहिती सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करणार नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण स्थगित राहील, रद्द नाही झालेलं आहे. आणि म्हणून सरकार प्रयत्न करते आहे. आम्हीसुद्धा त्या संपूर्ण जजमेंटचा पूर्ण अभ्यास केला आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आम्हीसुद्धा 12 तारखेला एक इंटरिम ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे, ज्याची आज सुनावणी होती, पण ती सुनावणी 2 दिवस पुढे ढकलल्या गेलेली आहे. यामध्ये राज्य सरकारचा प्रयत्न आहे ना, आम्हीसुद्धा आमच्या याच्यामध्ये हे स्टँड घेतलेला आहे की राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यामध्ये जो ऑर्डिनन्स काढला तो ऑर्डिनन्स योग्य आहे. कारण संविधानामध्ये ओबीसीची परिभाषा करताना 15(4) आणि 16(4) नुसार जो अर्थ केला तो दोन्ही सारखाच आहे आणि म्हणून 243D6 आणि 243T6 करता वेगळं डेफिनेशन करण्याची गरज नाही, हा मी स्टँड घेतलेला आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला विनंती केलेली आहे की के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जो निर्वाळा 2010मध्ये देण्यात आलेला होता त्यावेळेस या गोष्टीचा विचार झालेला नाही आहे आणि म्हणून हा विचार व्हावा. आणि 2 जजमेंट आता विकास गवळीच्या याच्यामध्ये पण झालेला नाही झालेला आहे आणि म्हणून ही संपूर्ण प्रकरण 7 जजेसच्या बेंचेसकडे रेफर करावं आणि तोपर्यंत राज्य सरकारने काढलेला जो ऑर्डिनन्स आहे तो सुरू ठेवावा, अशा प्रकारची विनंती आम्हीसुद्धा केलेली आहे. आणि या विनंतीला आमची जर इंटरिम ॲप्लिकेशन तिथे अलाव झाली आणि हे म्हणणं ऐकलं गेलं तर या ओबीसी समाजाला फार मोठा रिलीफ मिळणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संपूर्ण भारताला लागू होणार आहे आणि भारताला लागू होत असताना प्रत्येक राज्याला इम्पेरिकल डाटा गोळा करणे, तो सुप्रीम कोर्टापुढे सादर करणे हे फार अवघड होणार आहे. आणि अवघड होऊनही महत्त्वाची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी भूमिका आहे की आम्हाला 27% राजकीय आरक्षण पाहिजे. हे 27% राजकीय आरक्षण कोणतंही राज्य सरकार देऊ शकणार नाही सध्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे. आणि म्हणून हे 27% राजकीय आरक्षण जर या देशातल्या 60% ओबीसींना द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त केंद्र सरकार देऊ शकते. संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6मध्ये एक अमेंडमेंट करून, सुधारणा करून, जिथे त्यांनी म्हटलेलं आहे की ओबीसीला किती रिझर्वेशन द्यायचं हा राज्याचा अधिकार, तो राज्याचा अधिकार काढून सरळ 243D6 आणि 243T6 नुसार 27% ओबीसींना आरक्षण देण्यात येईल, अशा प्रकारची अमेंडमेंट केंद्र सरकारने करावी आणि या देशातल्या सर्व राज्यातल्या 60% ओबीसींना 27% राजकीय आरक्षण मिळवून द्यावं, हे केंद्र सरकारला विनंती आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करतो आहे की जोपर्यंत ओबीसीची डेफिनेशन म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन देण्याकरता ओबीसी कुणाला समजलं जावं, कसे त्याचं हे करावं, याच्याकरता 15(4) आणि 16(4) नुसार सरसकट ओबीसींना ते आरक्षण देण्यात यावं, अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. राज्य सरकारसुद्धा दोन्ही ठिकाणी प्रयत्न करते आहे. राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याकरता राज्य मागासवर्गीय आयोगाला सांगितलेलं आहे, त्यांना निधी दिलेला आहे, काम सुरू होतं आहे. पण राज्य सरकारचा केव्हा दिलेला आहे तो राज्य मागासवर्गीय आयोगाला? तो
आत्ता 5 कोटी रुपये दिले, काम सुरू केलं आणि त्यांना जे मनुष्यबळ पाहिजे हे मनुष्यबळ सरकार देणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो 400-450 कोटी रुपयाचा डाटा मागितला होता, मनुष्यबळ प्रोव्हाइड केल्यानंतर जशा जशा प्रकारची त्यांना गरज भासेल तशा तशा प्रकारचा निधी देण्याचं आश्वासन हे राज्य सरकारने आयोगाला दिलेलं आहे. आयोगाची प्रश्नावली तयार झालेली आहे. परवा सरकारने सांगितलं की महसूल विभागाच्या, आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की महसूल विभाग, ग्रामविकास विभाग हे जे 2-3 विभाग आहे राज्य सरकारचे, यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत जर हा डाटा गोळा केला तर 2 ते 3 महिन्यामध्ये हा डाटा गोळा होऊ शकतो आणि हा डाटा गोळा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर होऊ शकतो. परंतु एक भीती त्याच्यामध्ये आहे. राज्य सरकार जरी हे सर्व कसरत करेल, 500 कोटी रुपये खर्च करेल, डाटा गोळा करेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करेल, पण आम्हाला 27% आरक्षण मिळणार नाही. कुठे 10% मिळेल, कुठे 15% मिळेल, कुठे 22% मिळेल, कुठे 27% मिळेल. आणि त्याच्यामुळे इक्वॅलिटीचा जो प्रिन्सिपल आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेला, समानता, हे समानतेचं तत्त्व पाळलं जाणार नाही. आमचं हे म्हणणं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं की संपूर्ण देशातल्या ओबीसींना एकसारखं राजकीय आरक्षण असावं आणि एकसारखं 27% राजकीय आरक्षण हे फक्त केंद्र आणि केंद्र सरकार देऊ शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, नागपूर महानगरपालिका पंचायत समितीच्या वगैरे आता निवडणुका आहेत. मग अशामध्ये आता जर इम्पेरिकल डाटा जर राज्य सरकारने जर गोळा केलेला नाही आणि केंद्र सरकारला सादर केलेला नाही तर एकूणच ओबीसी समाजावरती हा अन्याय होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे. काय सांगा? नाही, अन्याय तर होणारच नाही बा. अन्याय याच्यापूर्वी झालेला आहे. जेव्हा आपल्या 6 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या तेव्हाही सर्वोच्च न्यायालयाने त्या पूर्ण नाकारल्या, रद्द केल्या, तिथून ओपन कॅटेगरी घ्याव्या लागल्या. आता काही जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन गेलेलं आहे. शेवटी सध्या हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या हातामध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालय एवढ्या घाई करून आलं की जेवढ्या लवकर इम्पेरिकल डाटा गोळा होऊ शकत नाही. आणि इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया की आजची नाही आहे. जेव्हा भाजपचं सरकार होतं या राज्यामध्ये तेव्हासुद्धा त्यांनी केला नाही. त्यांनी ऑर्डिनन्स काढला, तो चुकीचा होता की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, ज्या लोकसंख्याच माहीत नाही ओबीसी. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी इम्पेरिकल डाटा गोळा करायला पाहिजे होता आणि तो केंद्र सरकारला पाठवायला पाहिजे होता असं तुमचं म्हणणं आहे का? हो ना, त्यांनी पण नाही केला. त्यांनी पण केंद्राला मागणी केली काय की जो सेन्सस 2011मध्ये आपण केला तो डाटा आम्हाला द्यावं. मग फडणवीस साहेबांनी विनंती केली होती, मुंडे त्यांनी विनंती, त्या मंत्री होत्या तेव्हा त्या विभागाच्या, तेव्हाही केंद्र सरकारने नाही दिलं. हे सरकार आल्यावर यांनीसुद्धा तेच प्रोसेस सुरू ठेवली की हे सरकार केंद्रावरती सांगायचे की तुम्ही डाटा द्या आणि बाकीचे लोक म्हणायचे तुम्ही इम्पेरिकल डाटा. म्हणजे एकूणच तुमचं सांगणं असं आहे का की ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही गंभीर नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? बिलकुल बिलकुल, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी तर नेहमीच म्हणत असतो की सर्वच राजकीय पक्ष, कोणताच राजकीय पक्ष गंभीर नाही आहे. केंद्र सरकारी नाही, राज्य सरकारी नाही, भाजपी नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेसी नाही, शिवसेना नाही. मी नेहमी म्हणतो बा तुम्ही 4ही पक्ष, सर्व राजकीय पक्ष एकत्र बसवा आणि आमचा प्रश्न सोडवा. हे लोक एकत्र बसण्यापेक्षा हे त्याच्यावरती दोष देतात, ते त्याच्यावरती दोष देतात आणि आमचं वाटोळं करतात. हे ओबीसी समाजांचं वाटोळं कोणत्याही राजकीय पक्षांनी करू नये ही आमची आग्रहाची मागणी आहे की तुम्ही एकमेकांना दोष देण्या. किती लोकसंख्या असेल ओबीसींची राज्यामध्ये? राज्यामध्ये जवळजवळ 50 ते 60%च्या मध्ये. 50 ते 60% जेव्हा ओबीसींचं लोकसंख्या आहे आणि कुठेतरी तुमचे नेताही आमदार खासदार बनलेले आहेत, मग अशामध्ये ते कुठेतरी कमी पडत आहेत का राजकीय आरक्षण मागण्यामध्ये? नक्कीच तुमच्या मताशी मी सहमत आहे की आमच्या ओबीसीचे जे लोकप्रतिनिधी आहे तेच कुठेतरी कमी पडत आहेत. जर सर्व ओबीसीचे लोकप्रतिनिधी एकमुखाने उभे झाले एका आवाजाने तर कोणत्याही पक्षाचं सरकार असो त्यांना करावं लागेल. पण आमचे लोक आपापल्या पक्षामध्ये बिजी आहे, पक्षाची भूमिका ते मांडतात. भाजपमध्ये जे ओबीसीचे लोक आहेत ते भाजपची भूमिका, म्हणजे स्वतःची राजकीय पुढे स्वतःची राजकीय पुढे शेकतात. जे भाजपमध्ये ओबीसी आहे ते भाजपची भूमिका मांडतात, काँग्रेसमध्ये आहे ते काँग्रेसची भूमिका मांडतात, राष्ट्रवादीमध्ये आहे ते पण ओबीसीची भूमिका, आमचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ओबीसीचे जे संविधानाच्या कलम 340नुसार जे अधिकार आम्हाला मिळाल्या पाहिजे, ज्या सोयी सवलती आम्हाला मिळाल्या, त्याच्यावरती कोणता लोकप्रतिनिधी आवाज उठवतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इम्पेरिकल डाटा खरंच तुम्हाला वाटते का की राज्य सरकार गोळा करू शकणार? वाटते का तुम्हाला? नाही, ज्या पद्धतीने राज्य सरकारचं काम सुरू आहे करणार ते गोळा करणार, याच्यात काही वाद नाही. पण ती लांब प्रोसेस आहे. इकडे सर्वोच्च न्यायालयात काही सुरू आहे, ते म्हणतात लवकरात लवकर गोळा करा. हे पुन्हा एक नवीन एक ॲफिडेविट त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला आहे. ॲफिडेविट कोर्टामध्ये ते चालत असते, मला त्याला काही म्हणायचं नाही. जसं आम्ही आता इंटरव्हेन्शन केलं.
पण त्याचबरोबर राज्य सरकारने लवकरात लवकर इम्पेरिकल डाटासुद्धा गोळा करायला पाहिजे. हा जो विलंब लागलेला आहे एकमेकांवर दोषारोप करण्यामध्ये, त्याच्यामध्ये जो वेळ गेला, नाहीतर आतापर्यंत इम्पेरिकल डाटा गोळा होऊन गेला असता. पण राज्य सरकारने पाहिजे तेवढ्या प्रमाणात सिरियस घेतलेलं नाही, केंद्र सरकारने तो प्रोव्हाइड केला नाही. काय आता दोष कुणाला द्यायचा? आता मग कशाला MP मध्ये भाजपचं सरकार असताना जेव्हा तिथल्या OBCच्या जागा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्या, तेव्हा मग सुप्रीम कोर्ट म्हणते की नाही आता यांना 4 महिन्याचा वेळ द्या. केंद्र सरकार, महाराष्ट्राचं झालं तेव्हा नव्हतं म्हटलं. वेगवेगळ्या राज्याच्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळी भूमिका कशी, तुमच्या पक्षाचं सरकार आहे म्हणून वेगळी भूमिका, वेगळ्या पक्षाचं सरकार आहे म्हणून वेगळी भूमिका, असं केंद्र सरकारने घेऊ नये. आणि म्हणून हा सर्व वाद मिटवायचा असेल, संपूर्ण वाद मिटवायचा, कारण आता पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आहे, कर्नाटक आहे, सर्व ठिकाणी आहे. हा वाद जर मिटवायचा असेल तर तुमच्या माध्यमातून मी केंद्र सरकारला पुन्हा विनंती एकूणच तायवाडे साहेब, तुम्ही तज्ज्ञ आहात आणि ओबीसींचे नेते आहात. अनेक वर्षापासून तुमचा हा लढा सुरू आहे राजकीय ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात, बरोबर आहे. परंतु जे म्हणजे खासदार झालेत, आमदार झालेत, त्या लोकांनी आपल्या सरकार म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये असो, त्यांनी ही भूमिका मांडायला पाहिजे, ती मांडत नाही. मग काय तुम्हाला काय वाटते की तुम्ही एक नेते आहात ओबीसींचे, तुम्ही आंदोलनाची भूमिका का घेत नाही? नाही, आमचे सतत आंदोलनं सुरू आहेत. हे बघा कसं असते की सामाजिक संघटन म्हटल्यावरती, सामाजिक संघटन फक्त आंदोलन करून आपल्या भावना लोकप्रतिनिधींसमोर मांडू शकते, पण त्या भावना लोकप्रतिनिधींनी सरकारमध्ये मांडायला पाहिजे. ज्या दिवशी मी सांगतो की आता आमचे 17 लोक सांगतात की 27 OBC मिनिस्टर केले केंद्रामध्ये, हे आमच्या 27 मिनिस्टर का बरं म्हणत नाही की संविधानाच्या 243D आणि 240T6मध्ये अमेंडमेंट करा? OBC आहात ना तुम्ही, आमच्या OBCला अधिकार मिळवून देण्याचा तुम्ही आहात ना, म्हणा आणि सांगा ना केंद्र सरकारला की आमच्या जर 27% OBCचं राजकीय आरक्षण कायम ठेवायचं असेल तर साहेब संविधानाच्या कलम 243D/T6मध्ये अमेंडमेंट करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. 2 दिवसांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचा निर्णय लागेल. काय वाटते, काय निर्णय येऊ शकतं असं काय वाटते तुम्हाला? एकूण हे बघा, न्यायालय म्हटल्यावरती काही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. बघा, माझ्याजवळ पिटिशन आहे, राष्ट्रीय OBC महासंघाने इंटरव्हेन केलेलं आहे, राज्य सरकारने आपली बाजू मांडलेली आहे. उद्या कोर्ट काय म्हणते आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. आम्ही तर अपेक्षा करतो की आमची इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन अलाव व्हावी, आमचं मानावं, सरकारने जो काही सध्या ऑर्डिनन्स काढला आहे त्याला सुरू ठेवावं, म्हणजे OBCला जे काही मिळालं तेवढं रिझर्वेशन मिळेल. सर्वोच्च न्यायालयाने हे पूर्ण प्रकरण 7 बेंचच्या न्यायालयापुढे पाठवावं आणि कायमची कटकट निपटवावी. इम्पेरिकल डाटा दर 10 वर्षांनी गोळा करावा लागेल. संपूर्ण देशामध्ये 27% ओबीसींना आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. हो, बिलकुल बिलकुल, की 27% संपूर्ण देशामध्ये राजकीय आरक्षण OBCला मिळालंच पाहिजे आणि ते फक्त केंद्र आणि केंद्र सरकार संविधानामध्ये अमेंडमेंट करून देऊ शकते, दुसरं कोणीही देऊ शकत नाही. तर खरंच जर 27% ओबीसींना आरक्षण संपूर्ण देशामध्ये हवं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरूसुद्धा आहे, 2 दिवसांनी त्याचा निर्णयही सुद्धा लागणार आहे. बबनराव तायवाडे साहेब जे आहेत ते आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांनी खरंच खूप छान मांडणी केलेली आहे. ते ओबीसींचे नेता आहेत. त्यांची एकच मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये 27% आरक्षण ओबीसींना राजकीय आरक्षण हवं. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हां आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.